जैसे इन पिछले दिनों में यूरोप और अमेरिका में हुआ, जब हमारी चर्चा हुई, हम लोग साथ में ही बैठे थे मुख्यमंत्री जी के पास, तो जब हमारी चर्चा हुई इस विषय में, तब उन्होंने यूरोप और अमेरिका के आंकड़े देखते हुए ये शक्यता जताई कि शायद यहाँ दूसरी लाट आए। वो बोले कि चाहे हमारा इतना खर्चा हुआ हो और एक भी पेशेंट नहीं आए, हमें बहुत आनंद है, नहीं आएगा तो चलेगा, लेकिन हमारी तैयारी ऐसी होनी चाहिए कि एक भी पेशेंट बिना खाट का रहना नहीं चाहिए। कोविड के लिए और कौन सी हॉस्पिटल हम देखें, हमारे पास सिर्फ टेम्बा है, हमारे पास सिर्फ एक ही हॉस्पिटल है, तो उसके लिए जगह अभी तक आज की आज तो दूसरा जो आरक्षण है वहाँ हॉस्पिटल खड़ी नहीं हो सकती, तो हमें टेम्पररी जब तक ये व्यवस्था नहीं होगी उसके बिना काम नहीं होने वाला है। 15 लाख की हमारी बस्ती का शहर, और अगर ऐसा कुछ हो रहा है तो हमें उसकी तैयारी पहले से ही होनी चाहिए। मैं फिर कहती हूँ, हम सबका ये मानना है कि वहाँ एक भी पेशेंट नहीं आएगा तो हमें बहुत आनंद होगा। लेकिन मैडम कहीं ना कहीं ये नियोजन का अभाव नहीं लगता है आपको? ये देखिए, मुझे नहीं लगता कि लास्ट कुछ दिनों से एक भी पेशेंट हमारा बिना बेड के रहा हो, तो मुझे कहीं भी नियोजन का अभाव नहीं लग रहा है। ये तब नियोजन का अभाव होता जब अगर कोई एक पेशेंट बिना खाट के रहा होता और या उनको कुछ ऐसे खाट मिलने में प्रॉब्लम हुई होती। देखिए, सबसे पहले तो मैंने कहा ही अपने मंतव्य में कि बहुत प्रोलॉन्ग, यानी ये 6 साल से आज हो रहा है, कल हो रहा है, पार्टी पॉलिटिक्स, उसकी वजह से ये कला दलान नहीं हो रहा था। इसका आरक्षण को लेके कहीं विवाद था, इसके बाद इसकी निधि को लेके विवाद आया, तो वो उन विवादों के बाद आज के शुभ दिन अगर ये कला दालन का भूमि पूजन हो रहा है तो बहुत अच्छी बात है। बाला साहेब जी ठाकरे, मैं ये कभी समझती ही नहीं कि किसी एक पक्ष के नेता थे, वो महाराष्ट्र के नेता थे, और इसके लिए हमारे मीरा भाईंदर में इतना सुंदर कला दालन होना गौरव की बात है। माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाला साहब ठाकरे, इनके नाम का जो कला दालन आज भूमि पूजन संपन्न हो गया। आप सभी लोग जानते हैं कि इस कला दालन के लिए हम सभी लोगों ने बहुत प्रयास किया था। पिछले 6-7 सालों से ये कला दालन होना चाहिए, इसका हम इंतज़ार करते थे, मगर आखिर हमारी सरकार आने के बाद में ही उस कला दालन का मुहूर्त निकला है, क्योंकि हमारी सरकार ने 38 करोड़ रुपए का योगदान इस कला दालन के लिए दिया। दूसरे साथ में आज प्रमोद महाजन के नाम का भी जो कला दालन हो रहा है उसका भूमि पूजन था, वैसा खत महापौर जी ने दिया था, मगर जानबूझकर प्रमोद महाजन का जो नाम का कला दालन का भूमि पूजन का कार्यक्रम था वो विषय पत्रिका से हटाया गया। हम यही कहना चाहते हैं कि हमारे नेता के प्रति भले आपका आदर ना हो, मगर आपके नेता के प्रति हमारा कितना आदर है। मुख्यमंत्री जी ने अपने भाषण में कहा है, उन्होंने कहा आपने अगर भूमि पूजन का आज का कार्यक्रम रद्द किया, फिर भी हम प्रमोद महाजन कला दालन के लिए भी निधि की जो भी आपकी तमन्ना होगी वो पूरा करेंगे। इसलिए मुख्यमंत्री जी का दिल कितना बड़ा है यह आज के माध्यम से मालूम पड़ा। मगर हर जगह पे राजनीति करने की भारतीय जनता पार्टी की ये जो भूमिका है, शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे कला दालन तो आज से 4-5 पहले ही भूमि पूजन होना चाहिए था, मगर उन्होंने जानबूझकर ऐसा नहीं किया, और इसी की वजह से हमारी बहन गीता जैन यहाँ पे एमएलए हो गए। उसके लिए भी मैं उनका धन्यवाद देता हूँ कि ऐसा ही काम अगर भविष्य में वो करते रहेंगे, जैसे प्रमोद महाजन के कला दालन का आज उन्होंने उद्घाटन का भूमि पूजन का कार्यक्रम आगे कर दिया, तो वो भूमि पूजन भी शायद कार्यक्रम हमारे हाथों से होगा, ऐसा हमें लग रहा है। मुख्यमंत्री जी ने कहा है कि दूसरी लाट आने की संभावना शायद नहीं है, नहीं भी आ सकती है, मगर अगर आ गई, क्योंकि यूरोप में भी वही बोलते थे, अमेरिका में भी वही बोलते थे, दिल्ली के मुख्यमंत्री जी ने भी वही कहा था, तो ऐसी परिस्थिति महाराष्ट्र में निर्माण नहीं होनी चाहिए। मुख्यमंत्री जी ने अभी कहा कि राजनीति की जगह राजनीति, मगर हम मीरा भाईंदर शहर के लिए कौन सी पार्टी आड़ नहीं आने देंगे। और महापौर जी ने ही कहा है कि आपके पार्टी के यहाँ पे खासदार है, आपके पार्टी के यहाँ पे पालक मंत्री है, आपके पार्टी के दोनों आमदार यहाँ पे है, और भविष्य में महापौर भी जो है वो हमारे पार्टी के होने की उन्होंने जो शाश्वती दी है, उसके लिए महापौर जी का भी मैं धन्यवाद देता हूँ। मैंने जो बातें कही है, राज्य शासन की भूमिका, वर्ल्ड हेल्थ सेंटर जो WHO का कहना है, अपने देश के टास्क फोर्स का जो कहना है, अपने राज्य के टास्क फोर्स का जो कहना है, वो सब लोगों के कहने के खिलाफ अगर महापौर की भूमिका रहेगी, और आना नहीं चाहिए, मगर भविष्य में अगर यहाँ पे दूसरी लाट आ गई तो उसकी जिम्मेदार महापौर हो गई। इसलिए महापौर हमारी बहन है, उनको मैं कहता हूँ कि जो भी ऑर्गेनाइजेशन है इतनी बड़ी बड़ी, उसके खिलाफ अगर हम नहीं चाहे तो अच्छा होगा अपने देश के लिए, अपने मीरा भाईंदर शहर की जनता के लिए। गेल्या 6-8 महिन्यामध्ये किती लोकार्पण केली, किती उद्घाटन केली, याची आकडेवारी जर का गोळा करण्याचा प्रयत्न केला तर फार मोठी यादी होईल। जग बदलता है, युग बदलता है,
जमाना पुढे चाललेला आहे. कोरोनाच्या निमित्ताने एक आपल्या आयुष्यामधलं पॉजचं बटन दाबलं गेलं होतं असं मी म्हणेन, पण या पॉजच्या बटनामध्ये सुद्धा दाबलं गेल्यानंतरही आपण ह्या व्हिज्युअल किंबहुना व्हर्च्युअल माध्यमातून अनेक गोष्टी साधू शकलेलो आहोत. मगाशी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. आता आपल्या इथला हा कार्यक्रम लोकार्पणाचा झाल्यानंतर मी नंदुरबारला जाणार आहे. नंदुरबारला कार्यक्रम झाल्यानंतर मी लगेच कल्याण डोंबिवलीला येणार आहे. हे कसं काय शक्य आहे? कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर न वापरता एक तासाभरामध्ये मीरा भाईंदर कुठे, नंदुरबार कुठे, कल्याण डोंबिवली कुठे. पण हीच तर या तंत्रज्ञानाची एक किमया आहे. आणि ह्या किमयाच्या माध्यमातून आज ह्या मीरा भाईंदरसाठी एक म्हणजे कोविड, त्याचं कोविड केअर सेंटर असेल, टेस्टिंग लॅब असेल आणि माननीय शिवसेना प्रमुखांच्या नावाने जे तुम्ही अप्रतिम कलादालन उभं करत आहात त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन करतोय. मला खरंच आनंद वाटतोय. साहजिकच आहे, आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आहेत म्हटल्यानंतर स्थानिक ज्या काही व्यथा वेदना मागण्या त्याचा एक उल्लेख करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्याप्रमाणे तो केला गेला. गीताताई, तुम्ही तर आता आमच्या ह्या भगव्या कुटुंबामध्ये आलेलाच आहात. त्याच्यामुळे आपण ज्या ज्या गोष्टी सांगत आहात आणि सांगणार आहात त्या तर मी मान्य करणारच आहे. महापौर ताई, आपण जे म्हणालात की खासदार तुमचे आहेत, आमदार तुमचे आहेत, राहिल्यात तर महापौर. पण तरी देखील आपण ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मी कोणत्याही विकासामध्ये पक्षभेद आणणार नाही, नक्कीच आणणार नाही. अगदी एक जुनी आठवण तुम्ही कळत नकळत सभागृहाच्या निमित्ताने प्रमोदजींची करून दिली. कसं विसरू शकतो आम्ही त्यांना? प्रमोदजी हे आमचे कुटुंबीयच होते. आज देखील आम्ही त्यांना आमचे कुटुंबीय मानतो. कारण तो सगळा संघर्षाचा काळ होता. त्या लोकांनी संघर्ष केला नसता, विचार दिले नसते तर मग ते शिवसेना प्रमुख तर होतेच, आमचे सगळे नेते होते, माननीय तेव्हा सगळे आमचे आनंद दिघेजी होते. या सगळ्यांनी अक्षरशः मरमर मेहनत केली, दिवस रात्र एक केला. आणि प्रमोदजी सुद्धा एक खंदा शिलेदार होता. त्यांनी जर का खस्ता खाल्ल्या नसत्या, त्यांनी जर का मार्गदर्शन केलं नसतं तर आज तुम्ही काय, मी ना मुख्यमंत्री होऊ शकलो असतो. त्याच्यामुळे ती जी काय एक बांधिलकी आहे ती मी काय विसरणार नाही. आणि आजच मी सांगतो, माननीय प्रमोदजी महाजनांच्या नावाने जे सभागृह आपण माझ्याकडे मागणी केलेली आहे त्यालाही मी कुठेही निधी कमी पडू देणार नाही. कारण ते कोणत्या एका पक्षाचे होते नाही, त्यांनी जे काही विचार दिले ते पक्षाच्या पलीकडचे होते. आणि ती जी काय बांधिलकी आहे ती बांधिलकी आम्ही काय तोडू शकत नाही, विसरू शकत नाही. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जरूर जिथे जिथे जे जे काही करता येणं शक्य असेल हे आपण करणार आहोत. गीताताई, तुम्ही सुद्धा सांगितलं, चांगली सूचना केली. ह्या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि एक महिला भवन, नक्की तुम्ही त्याही बद्दल, पुतळ्याबद्दल तर काय प्रश्नच नाहीये. तो तिकडे आत्ताच जर का तिकडे आपले कोण आर्किटेक्ट किंवा वास्तू विशारद असतील त्यांनी डिझाईन प्रमाणे कुठे छान एक दिमागदार पुतळा कुठे आपल्याला तिकडे करता येईल, बसवता येईल, त्याची जागा निवडावी, तो सुद्धा आपण करू. आणि मला असं वाटतं महिला भवन सुद्धा त्याचा नीट आराखडा करा. नुसतं महिला भवन मागितलं, महिला भवन दिलं नाही. महिला भवन मध्ये काय नेमकं तुम्हाला अपेक्षित आहे, काय महिलांसाठी आपण कार्यक्रम राबवू शकतो, योजना काय राबवू शकतो, नीट व्यवस्थित त्याचा एक आराखडा करा. आणि त्याचा पाठपुरावा मला वाटतं तुम्ही सगळेजण, तुम्ही काय, राजन काय, प्रताप काय, पाठपुराव्याच्या बाबतीत कुठे कमी नाहीये. एकदा का असे मागे लागले का मागे लागतात की ते काम पूर्ण करून घेतल्याशिवाय थांबतच नाही. त्याच्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही पाठपुरावा तर करणार, पण पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला सर्व सहकार्य करून ज्या ज्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या त्या पूर्ण करून दिल्याशिवाय राहणार नाही. असो, मला असं वाटतं आजपर्यंत जी काही लोकार्पणं झाली ती कोविड आणि कोविड, मग कुठे टेस्टिंग लॅब असेल, स्वॅब कलेक्शन सेंटर असेल, कोविड सेंटर असेल, काय ह्याच्यातच आपण गेले 8 महिने 9 महिने हे निघून गेलेले आहेत.
आता कुठे, जसं राजन तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे, आता कुठे हा आलेख जवळ यायला लागले, खाली यायला लागलेला आहे. आणि तो खाली यायला लागल्यानंतर मी आता समोर जे काय बघतो ते बघितल्यानंतर परत थोडीशी मला धास्ती वाटायला लागली की आपण फारच थोडेसे रिलॅक्स झालो की काय. तसं करून चालणार नाही. कारण ह्या ज्या काही आपण सुविधा निर्माण करतो आहोत ह्याला सुद्धा एक मर्यादा आहे. आज सुद्धा हे कोविड केअर सेंटर आपण त्याचं लोकार्पण करतो आहे, टेस्टिंग लॅबचं. मॉलिक्युलर लॅब ही एक वेगळी लॅब आहे. आणि मागे सुद्धा मी अनेकदा बोललेलो आहे. अगदी जेव्हा मुंबईमध्ये पूर आला होता 2005-6च्या सुमारास, तेव्हा प्रथम मॉलिक्युलर लॅब ही संज्ञा मला कळली. ह्याचं कारण असं की सुदैवाने कोरोना नव्हता, पण लेप्टो होता, डेंग्यू होता. आणि लेप्टोची सॅम्पल ही कलेक्ट केल्यानंतर पुण्याला पाठवायला लागायची NIV मध्ये, नाही तर अंदमानला पाठवायला लागायची. आपल्या राज्यात इतरत्र कुठे सोयच नव्हती. मग असं कसं चालेल? आपण आपल्या राज्याची राजधानी मुंबई म्हणतो, एक सुधारलेलं शहर म्हणतो, आणि तिकडे जर का या सुविधा नसतील तर आपण करतो काय? मग 2005 साली जो पाठपुरावा सुरू केला, तेव्हा 2007 साली मुंबईतली कस्तुरबा मधली पहिली मॉलिक्युलर लॅब आपण निर्माण करू शकलो. हा सुद्धा जेव्हा कोविड आला तेव्हा आपल्या राज्यामध्ये इन बिन 3 ह्या सुविधा होत्या, मुंबई, पुणे आणि मला वाटतं नागपूर. आणि आता जर का बघितलं तर किमान नाही म्हटलं तरी 450-500 ह्या टेस्टिंग लॅब आपण राज्यभरात निर्माण केलेले आहेत. हे गेल्या काही दिवसातलं आपलं काम आहे. त्याच्यानंतर बेड्स सुद्धा मी बऱ्याचदा सांगितलेले, मगाशी माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये पण बोललो. कोविड आला त्यावेळेस संपूर्ण राज्यात सगळे हॉस्पिटलचे बेड्स हे साधारणतः 7,500-8,000 होते. आता त्याची संख्या किमान 4.25 लाखापर्यंत गेलेली आहे. हे आपण केलेलं आहे. म्हणजे केल्यानंतर नुसते बेड्स टाकले आणि रुग्ण आणून त्याच्यावर ठेवले म्हणजे रुग्ण काही बरे नाही होत. त्याच्यासाठी त्याला उपचारासाठी डॉक्टर्स पाहिजेत, आरोग्य सेवक पाहिजेत. हे कुठून आणणार? हे तर आपल्याकडे जेवढे आहेत तेवढेच असणार आहेत. आणि त्याच्यासाठी पुढची लाट येऊ नये याच्याकरता या सेवा सुविधा आहेत, पण त्याला पण एक मर्यादा आहे. पण पुढची लाट येऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणं, खबरदारी घेणं हे सगळ्यात चांगलं आहे. आणि त्याच्यासाठी मगाशी मी जे आपल्याला सांगितलं की मास्क लावणं, अंतर ठेवणं, हात धुणं, हे सगळे जे विषय आहेत हे आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये अंगीकारावेच लागतील. त्याच्याशिवाय आता दुसरा पर्याय नाहीच आहे. लस येईल न येईल, औषध मिळेल न मिळेल, पण स्वतः त्याच्यापासून लांब राहणं, सावध राहणं, ह्याच्यासारखा दुसरा त्याच्यावरती इलाज नाहीये. आणि मला असं वाटतं माझ्या मताला एकनाथजी शिंदे दुजोरा देतील. बरोबर ना एकनाथजी? आणि ही माणसं, ही शिवसैनिक कशात ना शिवसेना प्रमुखांचे चांगले सांगून ऐकत नाहीत. त्यांना अनुभव आला की मग जाऊ दे, आता सगळ्यांसमोर तुम्हाला ओरडत नाही मी, पण हा विचित्र आजार आहे. तर त्याच्यापासून 2 पावलं लांब राहणं हे फार महत्वाचं आहे. हे झाल्यानंतर आज पहिल्या प्रथम जरा एक माझ्या जवळचा विषय म्हणजे कला दालन. कारण शिवसेना प्रमुख हे स्वतः एक उत्तम जागतिक ख्यातीचे व्यंगचित्रकार होतेच. आणि त्यांचा मी मुलगा म्हटल्यानंतर माझ्याही रक्तात कला आहेच. कला हे माझं खरं आवडीचं क्षेत्र. आणि त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं कलादालन, त्याचं एक भूमिपूजन का होईना पण आपल्या हस्ते होते. येत्या काही दिवसातच ते साकारलं जाईल, ह्याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. हे कलादालन म्हणजे काय? तर नुसत्या भिंती नाहीये. भिंती तर कोणी बांधतं, पण त्या भिंती बोलल्या पाहिजेत. कलादालन म्हणजे त्याच्यावरती जी चित्र लावली जातील तेव्हा त्या भिंती बोलायला लागतील. त्यातली कला जी काय आहे, चित्र बोलायला लागतील. आणि मला स्वतःला माहितीये, मी जेव्हा विद्यार्थी होतो जे स्कूल ऑफ आर्टचा, तेव्हा आमच्या कॉलेजच्या जवळ जहांगीर आर्ट गॅलरी आहे. आणि आम्ही बऱ्याचदा मधल्या लंच टाइम मध्ये फिरत चालत त्या आर्ट गॅलरीमध्ये जायचो. आठवड्यातनं 2-3दा आमचा तो कार्यक्रम ठरलेला असायचा मित्रांचा. तिकडे जायचं आणि विविध कलाकारांची चित्र बघून यायची. तेव्हा आमच्या डोक्यामध्ये असं, काय मोठी माणसं आहेत या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरवत आहेत. प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की आपल्या चित्राचं, आपल्या कलेचं हे प्रदर्शन अशा अर्थाने नाही, पण ते जनतेसमोर यावं. आज ह्या काही आर्ट गॅलरीज आहेत, तिकडे बुकिंग करायला गेलं तर काही महिन्यांचा किंवा 1-2 वर्षांचा कालावधी लागतो. मग बाकीच्या कलाकारांनी करायचं काय? आता मीरा भाईंदर मध्ये कलाकार कितीतरी आहेत. कित्येक कलाकार बिचारे स्वतःच्या प्रदर्शनाची स्वप्न बघत त्यांची कारकीर्द निघून गेली असेल. नवोदित कलाकार आहेत, आता प्रथितयश कलाकार आहेत.
त्यांची कला ही जनतेसमोर आली पाहिजे आणि ती आणण्याची संधी तुम्ही त्यांना करून देतात, त्याच्याबद्दल कलाकारांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय. कलाकारांचा प्रतिनिधी म्हणून मी देतोय. तर तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय. आणि आणखीन एक वेगळी गोष्ट मी त्याच्यात पाहिली की तुम्ही ती तिथल्या तिथे चित्र निर्माण करणं ही टेक्निक आहे. कलेसाठी एक तर व्हिज्युअलायझेशन पाहिजे, एक मन तयार पाहिजे, डोक्यात पहिले एक चित्र तयार पाहिजे आणि मग ते चित्र कागदावर आणण्यासाठी म्हणजे डोकं, मन आणि हात यांच्यामध्ये सुसूत्रता पाहिजे. पेन्सिल असेल, खडू असेल, कुंचला असेल, पण आता जे आलेलं आहे कॉम्प्युटर, हे एक वेगळं माध्यम आपल्या कलाकारांच्या हातात आलेलं आहे. कॉम्प्युटर चालवता येणं वेगळं आणि कलाकाराने त्याच्या पद्धतीने कॉम्प्युटर चालवणं ह्याच्यात नाही म्हटलं तरी बराच फरक आहे. पण तीही एक वेगळी विद्या तुम्ही या माध्यमातून कलाकारांना उपलब्ध करून देत आहात. एकूणच छान असा हा कार्यक्रम आहे. मीरा भाईंदर हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारामध्ये सुद्धा प्रवेशद्वारावरतीच तुम्ही आज कोविडला थांबवणार आहात आणि कलाकारांना दार उघडं करून देत आहात. त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे. इतर सुद्धा तुम्ही जे सांगितलं दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून इमारतींचा तो पुनर्विकास असेल, काही असेल, जे काही करता येणं शक्य असेल आणि जे काही महापौरताई खास आपल्याला सांगतोय, ज्या काही गोष्टी आपल्या मीरा भाईंदरसाठी, लोकांसाठी, जनतेसाठी आवश्यक आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा. मी पुन्हा एकदा सांगतो, पक्षभेद बाजूला ठेवून आपल्या नागरिकांसाठी ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे करता येणं शक्य असेल ते हे आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं एकच वचन मी आपल्याला देतो. आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला नंदुरबारसाठी मी निघतो. तोपर्यंत मला वाटतं एकनाथजी तुम्ही कल्याण डोंबिवलीला पोहोचतात. नंदुरबारला जाऊन मी पुन्हा तुम्हाला ती कल्याण डोंबिवलीला भेटतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. दिवाळी आनंदाची, सुखाची, समृद्धीची आणि खूप खूप आनंद घेऊन येणारी जाओ. त्याच्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.